नमस्कार यूट्यूब फॅमिली. आज आपण आपल्या ब्लॉगमध्ये मटकीची उसळ ही रेसिपी बनवणार आहोत. ही रेसिपी लहान मुलासाठी आणि मोठ्या माणसांसाठी सुद्धा अतिशय खूप चविष्ट आणि स्वादिष्ट अशी रेसिपी आहे. चला तर मग आपण रेसिपीसाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते बघूया. पहिल्यांदा आपण लसूण बारीक करून घेणार आहोत. त्यानंतर मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. थोडासा कांदा, टोमॅटो सुद्धा घेतलेला आहे आणि लागणारे जे आपल्याला मसाले आहेत ते सुद्धा घेतलेले आहेत. सर्वप्रथम आपण कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये जिरे टाकणार आहोत. थोडेसे तेलावर आपण जिरे टाकणार आहोत. जिरे असे छानपैकी तेलामध्ये तडतडले पाहिजे. त्यानंतर आपण कांदा घालूया. तेलावर छानपैकी आपण कांदा फ्राय करून घेणार आहोत. कांदा फ्राय झाल्यानंतर कढीपत्ता घालणार आहोत. त्यात कढीपत्ता डायरेक्ट तेलावर न टाकता जिरे आणि कांदा टाकल्यानंतर कढीपत्ता टाकायचा, जेणेकरून कढीपत्ता पूर्ण जळून जाणार नाही. त्याच्यानंतर आपण त्यात लसूण घालायचा आहे. तो असा बारीक चेचून घ्यायचा. बारीक म्हणजे एकदम त्याची पेस्ट पण नाही करायची, थोडासा चेचून घ्यायचा आणि नंतर तो तेलावर टाकायचा. तेलावर टाकल्यानंतर ते सगळं जे मिश्रण आहे ते हलवायचं बऱ्यापैकी. कांद्याचा रंग बदलल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो ॲड करायचं. टोमॅटो ॲड केल्यानंतर ते सुद्धा तेलावर फ्राय करून घ्यायचं. टोमॅटो टाकल्यानंतर मग एक अर्धा चमचा नमक टाकायचं. मीठ टाकल्यानंतर कांदा टोमॅटो चांगल्या पद्धतीनं फ्राय होतो. आता त्यात थोडीशी हळद घालून घेऊया आपण. 1 चम्मच हळद, 1 चम्मच तिखट मीठ आणि अर्धा चम्मच मसाला ॲड केला त्यात. आता कांदा टोमॅटो हे सुद्धा बऱ्यापैकी तेलावर चांगलं फ्राय झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण हे मसाले ॲड केलेले आहेत. आणि आता मसाले सुद्धा चांगल्या पद्धतीनं फ्राय झाल्यानंतर आपण मटकी त्यात घालूया. मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता मटकी सुद्धा आपल्या मसाल्यामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं मटकी टाकल्यानंतर जर आपल्याला सुकी मटकी बनवायची असेल तर त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी ॲड करा, किंवा पाणी ॲड केलं नाही तरी चालेल. पण जर आपल्याला थोडासा मटकीला रस्सा बनवायचा असेल तर त्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे. आम्ही आता थोडासा रस्सा पाहिजे म्हणून त्यात थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं पाणी ॲड करून उसळीचा रस्सा बनवू शकता. अशा पद्धतीनं आपली मटकीची उसळ तयार झालेली आहे. त्यावर थोडीशी आपण कोथिंबीर टाकूया. अशा पद्धतीनं आपण मटकीची उसळ आज बनवलेली आहे. बघा, छानपैकी मटकीची उसळ आता तयार झालेली आहे. अशा पद्धतीने जर आपण मटकीची उसळ बनवली, त्यामध्ये जे मसाले आहेत ते कमी घातले तर आपल्याला या मटकीची जी उसळ आहे तिची ओरिजिनलची चव आहे ती आपल्याला कळते. कुठल्याही पदार्थात जर आपण जास्त मसाले घातले तर त्याची ओरिजिनल जी चव आहे ती आपल्याला मिळत नाही. तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं मटकीची उसळ बनवून बघा, तुम्हाला सुद्धा आवडेल. आमची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कुठल्या रेसिपी आवडतात त्या तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आम्ही त्या पद्धतीनं त्याचेसुद्धा व्हिडिओ बनवू. आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.